आता या दोन्ही पण बाया मी लावून घेतलेल्या आहे. आता हे गळा मोजायचा आहे. हो काय पट्टी करायची काजी गुंड्याची आणि गळा लावायचा आहे. तर गळा एकदम मोजून घेऊ पहिले. ही काजेची जी बाजू आहे या बाजूपासून हे एवढं शिवायला सोडायचंय आपल्याला. इथून मोजायचंय. फक्त हा पुढचा गळाच मोजायचा. हा एवढा शोल्डर पर्यंत. हा जो शोल्डर आहे ना इथपर्यंत. तर हे बघा एक बोटाचा गळा कमी आहे तर तो कापायचा. आणि हे बघायचंय मोजून. हे तर मोठं ठेवलेलं होतं ना खाली त्याच्यामुळं ते वाढलेलं आहे. तर आता गळा एक बोटा इतका कापायचा आहे. तर दोन्ही पण गळ्याच्या साईड अशा बरोबर हातात धरायच्या आहे. खालून बरोबर धरायचा आणि वरून त्याला थोडं थोडं कट मारायचं आहे. हा एवढा. परत उघडायचं. परत त्याला नीट गळ्याचा आकार द्यायचा. ह्याच्यात मिक्स करून टाकायचं. ही काजी पट्टी. तीन बोटाची घेतलेली आहे. अंदाजे सांगते मी, मोजत नाही. मी अंदाजाने घेते. या बाजूला काजी थोडीशी गुंडायची आणि खालच्या बाजूने शिरायची. आता ह्याला फक्त हे असं बारीक उघडायचं आणि हे पूर्ण ब्लाऊजवर आली पाहिजे पट्टी. वरचा जास्तीचा आलेला एक्स्ट्राचा कपडा काढून टाकायचा. आता हे याला एवढं बसत नाही म्हणून थोडासा जोड द्यायचा. ही एवढी ही 5 बोटाची एक हाताची एक हात असा बसवली इतकी पट्टी घेते. मी मोजत नाही कारण गुंड्याची पट्टी मोठी असती. तिला आता हे असं इतकं मारून घ्यायचं. इतकं डबल करायची तिला. आणि सरळ बाजूने ठेवायची हिला. थोडंसं कवर जास्तीचं सोडायचं एक्स्ट्राचं. नंतर कापून घ्यायचं ते.
त्याच्यानंतर हे असं अर्धी बाहेर आणि अर्धी आतमध्ये पाहिजे. पूर्ण आतमध्ये नाही, अर्धी बाहेर आणि अर्धी आतमध्ये. जो वरती एक्स्ट्राचा आला तो कापून टाकायचा आणि परत ह्याच्या शेजारून अजून एक शिलाई टाकायची. हे दोन्ही पट्ट्या तयार झाल्या. आता गळपट्टीला असे क्रॉस क्रॉस कापायचे. पाइपिंग बनवणार आहे मी. जास्त मोठी पण नाही, 2 बोटाची पट्टी कापायची, फक्त 2 बोट. त्यांना असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचंय. परत ह्याचं टोक इकडं आलं तर ह्याचं टोक इकडं आणायचंय. असं क्रॉसमध्ये जोडायचं. अशा क्रॉसमध्ये या सगळ्या पट्ट्या जोडून घ्यायच्या. आता ही पट्टी पूर्ण जोडून घेतलेली मी. आणि ही जी पट्टी आहे ना, ह्या पट्टीला असं बारीक किनार मारली. हे असं पहिले अशी बारीक किनार मारून घेतलेली आहे. त्यानंतर ही गळ्याला लावायला चालू करायचे. ही जी काजेची बाजू आहे इथून घ्यायचं, थोडंसं पुढं दुमडायला, तोंड मारायला ठेवायचंय. आणि ह्याच्यानंतर ही अशी इथून शिलाई मारायची. पूर्ण गळ्याला पट्टी लावून घ्यायची पाइपिंगची. कमानी लावत लावत शेवटपर्यंत यायचं. आता इथं पण जरासं जास्तच सोडायचंय. आता बोट कशी मारायची पाइपिंग ते दाखवते. हे जे तोंड आहे हे तोंड असं दाबून घ्यायचं ह्याच्या आतमध्ये टाकून. आणि हे जे वरचं आहे हे असं दाबायचं आणि इथून असं गोल पाइपिंग निघते त्याच्यावर मारायचं. खूप दमानी आणि गोलनी मारायचं. असं थोडं थोडं धरून असं गोल गोल करत जायचं ह्याला आणि शिलाई मारत जायचं.
शेवटला पण तसंच घ्यायचं. जी सुरुवातीला आपण तोंड दाबून घेतलं ना त्या पद्धतीनेच तोंड दाबून शिलाई मारायची. पूर्ण पॅक करून घ्यायचं.